हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे तुम्हाला सेकंड इयरच्या 4th सेमिस्टरमध्ये गॅड या सब्जेक्टला टीचिंग करणार आहे. आता गॅड म्हणजे काय, तर GUI ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट युजिंग VB.NET असा या गॅड या सब्जेक्टचा लाँग फॉर्म आहे. आपल्या सब्जेक्टचा कोर्स कोड असणार आहे 22-034. ओके. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपल्याला HOD सर आपले हादगिने सरांनी तुम्हाला गॅड सिलेबस डिस्कस केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्टअप करणार आहोत. तर फर्स्ट युनिट असणार आहे आपलं, दॅट इज युनिट नंबर 1, ओव्हरव्ह्यू ऑफ GUI प्रोग्रॅमिंग. आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव काय असणार आहे, ओव्हरव्ह्यू ऑफ GUI प्रोग्रॅमिंग. तर याच्यामध्ये सर्वात आधी आपण काय करूया, इंट्रोडक्शन घेऊया. कशाचं, तर .NET फ्रेमवर्कचं, आणि त्याच्यानंतर मग बघूया की त्याच्या अंडर कोणकोणते कंपोनंट्स येतात. ओके. तर पहिला असणार आहे क्वेश्चन, तर काय, व्हॉट इज .NET फ्रेमवर्क. आता ह्याच्या आधी तुम्हाला बेसिक लँग्वेजेस झालेले असतील, C++, जावा, बरोबर. तर आता आपण नेक्स्ट लेवलला जाऊया. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण .NET फ्रेमवर्क म्हणजे काय ह्याच्याबद्दल आधी आपण बघूया. It is a virtual machine that provide a common platform to run an application. .NET फ्रेमवर्क काय असणार आहे, तर ते एक व्हर्च्युअल मशीन असणार आहे. लक्षात घ्या सर्वांनी, .NET फ्रेमवर्क म्हणजे काय, तर ते एक असं व्हर्च्युअल मशीन आहे जे काय प्रोव्हाइड करतं, कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. मग जेवढे काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतील, त्या ॲप्लिकेशन्स रन होण्यासाठी, एक्झिक्यूट होण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्मची गरज आहे, ज्याच्यावर ते एक्झिक्यूट होणार किंवा रन होणार, बरोबर. मग ते रन होण्यासाठी एखादं ॲप्लिकेशन कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जातो. मग कोण कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं, तर व्हर्च्युअल मशीन काय करतं, कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. त्यालाच काय म्हणायचं, .NET फ्रेमवर्क. लक्षात येते का. मग त्या ॲप्लिकेशन C#, VB.NET, व्हिज्युअल बेसिक अशी कोणतीही लँग्वेज यूज करून बनवलेलं असू शकतं. ओके. म्हणजेच जर तुम्हाला विचारलं प्रश्न .NET फ्रेमवर्क म्हणजे काय, तर ते एक व्हर्च्युअल मशीन असणार आहे जे काय प्रोव्हाइड करणार आहे, तर कॉमन प्लॅटफॉर्म. कशासाठी प्रोव्हाइड करणार आहे, तर टू रन ॲन ॲप्लिकेशन. एखादं ॲप्लिकेशन रन करण्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं व्हर्च्युअल मशीन. ओके. मग ते ॲप्लिकेशन C#, VB.NET, व्हिज्युअल बेसिक अशी कोणतेही लँग्वेजेस यूज करून बनवलेलं असू शकतं, डिफरंट लँग्वेजेस. ओके. मग त्यावेळी व्हर्च्युअल मशीन काय करतं, कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं ते ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो, .NET फ्रेमवर्क. ओके. आता हे जे काही .NET फ्रेमवर्क आहे ते आणखीन कशासाठी यूज केलं जातं, तर इट इज ऑल्सो यूज्ड टू क्रिएट फॉर्म बेस्ड, कन्सोल बेस्ड किंवा वेब बेस्ड, मोबाईल बेस्ड असे जे काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आणि सर्व्हिसेस आहेत जे ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहेत. ओके. तर ते क्रिएट करण्यासाठी काय केलं जातं, .NET फ्रेमवर्क यूज केलं जातं. लक्षात येते का. .NET फ्रेमवर्क आणि कशासाठी यूज केलं जातं, तर जेवढे काही ॲप्लिकेशन किंवा सर्व्हिसेस आहेत, मग त्या फॉर्म बेस्ड असतील, वेब बेस्ड किंवा मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन्स असतील आणि सर्व्हिसेससुद्धा, त्या क्रिएट करण्यासाठी काय केलं जातं, .NET फ्रेमवर्कचा यूज केला जातो. ओके. हे जे .NET फ्रेमवर्क असणार आहे ते काय असणार आहे, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड असणार आहे. आता प्रिव्हियसली जेवढ्या काही तुम्हाला लँग्वेजेस झालेल्या आहेत त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणखीन कोण होतं, तर जावा ही लँग्वेज काय होती, आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड होती. ओके. मग जावासारखंच सिमिलर कोण असणार आहे, .NET फ्रेमवर्क. का, कारण .NEट फ्रेमवर्क पण काय असणार आहे, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड असणार आहे, विच इज सिमिलर टू दी जावा लँग्वेज, बरोबर. पण जावा लँग्वेज काय होती, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होती, आणि .NET फ्रेमवर्क प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नसणार आहे. लक्षात येते का. ओके. सो दी .NET फ्रेमवर्क इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड विच इज सिमिलर टू विच लँग्वेज, जावा लँग्वेज. ओके. बट इट इज नॉट अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट ॲज द जावा कसं प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होतं, तसं आपलं .NET फ्रेमवर्क इंडिपेंडंट असणार आहे का, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही. सो
इट्स ॲप्लिकेशन्स रन्स ओनली द विंडोज प्लॅटफॉर्म. त्यामुळे ते फक्त त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते कुठं फक्त रन होतात किंवा एक्झिक्यूट होतात, तर विंडोजच्या प्लॅटफॉर्मवर एक्झिक्यूट होतात. लक्षात येतं आहे का? ओके, हे झालं व्हॉट इज .NET फ्रेमवर्क. लक्षात आलं सर्वांच्या? जे काय असणार आहे, व्हर्च्युअल मशीन असणार आहे, जे कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. जेवढे काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतील, मग ते ॲप्लिकेशन्स डिफरंट लँग्वेजेस यूज करून बिल्टअप केलेले असतील, ते एक्झिक्यूट होण्यासाठी त्याला कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. ओके, आणखी त्याचा कशासाठी यूज केला जातो, तर मायक्रोसॉफ्ट एन्व्हायरमेंटमध्ये जेवढे काही अवेलेबल ॲप्लिकेशन किंवा सर्व्हिसेस असतील, त्या फॉर्म बेस्ड असतील, वेब बेस्ड, मोबाईल बेस्ड, त्या क्रिएट करण्यासाठी सुद्धा .NET फ्रेमवर्कचा यूज केला जातो. आणखीन काय सांगू शकतो आपण, तर हे काय असणार आहे, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड असणार आहे, सिमिलर टू जावा लँग्वेज, बट नॉट अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जेवढे काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असणार आहेत, ते फक्त आणि फक्त विंडोज प्लॅटफॉर्मवर काय होतात, एक्झिक्यूट होतात .NET फ्रेमवर्कचे. ओके, नेक्स्ट आपण बघूया. तुम्हाला डायग्रॅम दाखवते मी, जी .NET फ्रेमवर्कची असणार आहे. त्याचे जे फर्स्ट फेजमध्ये काय काय आहेत, VB, C++, C#, जावास्क्रिप्ट अशा डिफरंट लँग्वेजेस आहेत. नेक्स्ट कोण आहे, तर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. ॲट दी नेक्स्ट फेज कोण दिसते तुम्हाला, वेब सर्व्हिसेस, ASP.NET, त्याच्यानंतर वेब फॉर्म्स, विंडोज फॉर्म्स. ओके, नेक्स्ट फेजला असणार आहे ते कोण आहे, डेटा अँड XML क्लासेस. त्याच्यानंतर आहे ते आहेत फ्रेमवर्क क्लास लायब्ररीज. आणि लास्ट वनला कोण असणार आहे, कॉमन लँग्वेज रन टाईम. ओके, आता प्रत्येक गोष्टीत काय काय असते आपण डिस्कशन करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया कॉमन लँग्वेज रन टाईम. ओके, तर हे जे काही कॉमन लँग्वेज रन टाईम म्हणजे नेमकं काय असणार आहे, त्याच्यात नेमकी काय काय प्रोसेस होते त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. पण त्याच्यात आधी एक मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे हे जे .NET फ्रेमवर्क असणार आहे, ती फक्त लँग्वेजच नाही आहे, तर ते एक सॉफ्टवेअरसुद्धा आहे. ओके, इट इज नॉट ओनली अ लँग्वेज बट इट इज ऑल्सो अ सॉफ्टवेअर. लक्षात येते का? ओके, आता त्याचे डिफरंट कॉम्पोनंट्स असणार आहेत. .NET फ्रेमवर्कचे काय असणार आहे, डिफरंट कॉम्पोनंट्स असणार आहेत, जे आपण आता डायग्रॅममध्ये बघितले तेच कॉम्पोनंट्स असणार आहेत. ओके, डायग्रॅममध्ये जी नावं तुम्ही आत्ता बघितला ते सगळे कॉम्पोनंट्स असणार आहेत आणि त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत, तर फर्स्ट असणार आहे CLR. आता CLR म्हणजे कोण, कॉमन लँग्वेज रन टाईम. आता कॉमन लँग्वेज रन टाईममध्ये नेमकं काय होतं ते आपण नेक्स्ट बघूया. आधी टोटल कॉम्पोनंट्स किती आहेत त्याच्याबद्दल आपण बघून घेऊया. नेक्स्ट असणार आहे दॅट इज CTS म्हणजेच कोण, कॉमन टाईप सिस्टीम. ओके, नेक्स्ट कंपोनंट असणार आहे दॅट इज BCL म्हणजेच कोण झाला तुमचा, बेस क्लास लायब्ररी. ओके, नेक्स्ट कोण होता तुमचा, तर CLS दॅट इज कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. नेक्स्ट होता FCL म्हणजेच कोण, फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. नेक्स्ट कोण आहे आपला, तर XML वेब सर्व्हिसेस अँड लास्ट वन इज द विंडोज सर्व्हिसेस. असे आपले कंपोनंट्स असणार आहेत .NET फ्रेमवर्कचे. ओके, तर त्यामध्ये आपला पहिला कंपोनंट कोणता बघितला आपण, CLR, कॉमन लँग्वेज रन टाईम. तर हा जो पार्ट असणार आहे कॉमन लँग्वेज रन टाईम, हा काय असणार आहे, .NET फ्रेमवर्कमध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. ह्याचा जो काही रोल असणार आहे .NET फ्रेमवर्कमध्ये CLRचा, तो काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ते कसं वर्क होतं, इट वर्क्स लाईक अ व्हर्च्युअल कॉम्पोनंट ऑफ दी .NET फ्रेमवर्क. ते कसं वर्किंग करतं, तर जो काही व्हर्च्युअल कंपोनंटसारखा काय करतो, वर्किंग करतो .NET फ्रेमवर्कमध्ये. ओके, कशासाठी, तर एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या काही डिफरंट लँग्वेजेस आहेत त्याच्या अंडर आपण जे काही प्रोग्रॅम्स केलेले आहेत, मग ते C# असतील, व्हिज्युअल बेसिक असतील. ओके, तर हे जे काही डिफरंट लँग्वेजेस यूज करून आपण प्रोग्रॅम्स केलेले आहेत, ते प्रोग्रॅम्स एक्झिक्यूट करताना .NET फ्रेमवर्कमध्ये ॲज लाईक व्हर्च्युअल कॉम्पोनंट CLR काय करतो, रोल परफॉर्म करतो त्याचा. लक्षात येतं आहे? ओके, आता हे जे काही कॉमन लँग्वेज रन टाईम आहे ते काय करतं, ॲक्च्युअली कन्व्हर्ट करतो. जो काही आपला सोर्स कोड असतो तो सोर्स कोड काय करतं, बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट करतं. आणि त्याच बाईट कोडला काय म्हटलं जातं, CIL दॅट इज कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. लक्षात येते काय बघा, CLR
आणि CIL हे सेम वाटत असेल, पण हे डिफरंट आहे. CLR म्हणजे काय, तर कॉमन लँग्वेज रन टाईम. तो काय करतो, जस्ट लाईक व्हर्च्युअल कॉम्पोनंटसारखं तो काय करतो, परफॉर्म करत असतो. ओके, .NET फ्रेमवर्कमध्ये. मग कशासाठी परफॉर्म करत असतो, तर ज्या काही आपण डिफरंट लँग्वेजेस यूज करून प्रोग्राम्स केलेले आहेत, मग त्या C# असेल, व्हिज्युअल बेसिक असेल, अशा डिफरंट लँग्वेजेस यूज करून आपण काय केलेले आहेत, प्रोग्राम्स केलेले आहेत. ते एक्झिक्यूट करताना ॲज लाईक व्हर्च्युअल कॉम्पोनंट काय करतं, CLR परफॉर्म होतं. ओके, आणि त्याचा मेन एम काय असणार आहे किंवा ते कशासाठी हेल्प करतं, तर जो काही तुमचा सोर्स कोड असणार आहे विच कन्वर्ट्स दी सोर्स कोड इन टू दी बाईट कोड. ओके, CLR काय करते, सोर्स कोडचं बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन करते. मग ह्या कन्वर्ट केलेल्या बाईट कोडलाच काय म्हटलं जातं, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. त्याला काय म्हटलं जातं, CIL त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात, किंवा कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. त्याला आणखीन एक नाव आहे, दॅट इज मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. काय म्हणतात त्याला, मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज, दॅट इज MSIL. मग CIL म्हणजेच MSIL आहे, एवढं लक्षात आलं तुमच्या, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, सोर्सचं बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके, आफ्टर कन्व्हर्टिंग इनटू अ बाईट कोड, आता बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर CLR काय करतं, JIT कंपायलर यूज करतं. आता JIT कंपायलर म्हणजे काय, तर जस्ट इन टाईम हे जे काही कंपायलर आहे ते यूज करतं. कधी यूज करतं, तर ॲट दी रन टाईम. कशासाठी, तर ते काय करतं, JIT कंपायलर जे काही कन्वर्ट केलेलं आपलं जे काही CIL किंवा MSIL असेल, म्हणजेच कोण, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज किंवा मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज, हा जो काही कोड असतो त्याच्याने पुन्हा काय करतं, मशीन किंवा नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्जन करतं. लक्षात येतं आहे का बघा, CLRमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, तर ते काय करतं, सोर्स कोडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, बाईट कोडमध्ये करतं. मग बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन करतात त्याला आपण काय म्हणतो, MSIL किंवा CIL, दॅट इज मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. मग CLR नंतर CLR पुन्हा काय करते, JIT कंपायलर यूज करते. ओके, तर JIT कंपायलर ते कधी यूज करते, तर ॲट द रन टाईमला काय करते, ते JIT कंपायलर यूज करते. का करते, पण ते कशासाठी ते करत असेल JIT कंपायलर यूज, तर जे काही आपण MSIL केलेलं आहे, कन्व्हर्जन केलेलं आहे बाईट कोडमध्ये, ओके, दॅट इज मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये, त्याचं कन्व्हर्जन आणि पुन्हा मशीन कोड किंवा नेटिव्ह कोडमध्ये करावं लागणार. मग ते करण्यासाठी काय केलं जातं, CLR काय यूज करते, तर JIT कंपायलर यूज करते ॲट दी रन टाईम. लक्षात येतं आहे का. ओके, नेक्स्ट असणार आहे, हे जे काही तुमचं CLR आहे त्याला काय आहे, 2 की फीचर्स आहेत. फर्स्ट असणार आहे ते कोण आहे, एक्सेप्शनल हँडलिंग, आणि नेक्स्ट वन कोण असणार आहे, गार्बेज कलेक्शन. ओके, तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजेच काय, एक्सेप्शन्स आर एरर्स. ओके, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, एक्सेप्शन्स काय असणार आहेत, त्या एरर्स असणार आहेत, ज्या कधी ऑकर होतात, तर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन एखादं एक्झिक्यूट करत असताय त्यावेळी काय होतात, ऑकर होतात. मग त्यावेळी त्यांचं जे काही एरर आहेत, ओके, एरर्स म्हणजे मी काय सांगितलं, एक्सेप्शन्स, आणि त्या कधी ऑकर होतात, तर एखादं ॲप्लिकेशन्स एक्झिक्यूट होताना. आता जर ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर सपोज एखादं ॲप्लिकेशन ट्राय करत असेल की ती फाईल ओपन करायची, एखादी पर्टिक्युलर फाईल, ओके, लोकल मशीनवरती, पण त्या डेस्टिनेशनला ती फाईल प्रेझेंटच नसेल, तर ती फाईल ओपन होईल का, नाही. मग त्यावेळी काय होणार, ॲट दॅट टाईम एरर ऑकर होणार. ओके, मग हे जे काही एरर्स ऑकर होतात, ओके, ॲट द ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होतात त्या टायमिंगला, ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन इज एक्झिक्युटेड एरर्स आर ऑकर, आणि तेच एरर्स दॅट इज नथिंग बट एक्सेप्शन. मग हे हँडल करण्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग हा की फीचर आहे, कोणाचा, CLRचा, कॉमन लँग्वेज रन टाईमचा. लक्षात येते का, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, एक्सेप्शन हँडलिंग इज नथिंग बट एक्सेप्शन्स आर एरर्स विच ऑकर्स व्हेन द ॲप्लिकेशन इज एक्झिक्युटेड. जेव्हा एखादं ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होत असतं त्यावेळी एरर ऑकर्स होतात, दॅट इज नथिंग बट एक्सेप्शन्स. ओके, त्याचं एक्झाम्पल मी काय सांगितलं, सपोज एखादं ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल लोकल फाईलवरती, पण ती पर्टिक्युलर फाईल जी आहे ती तिथं प्रेझेंटच नसेल, तर ऑफकोर्स तिथं एरर ऑकर होणार, राईट. नेक्स्ट की फीचर आहे, दॅट इज नथिंग बट गार्बेज कलेक्शन. आता गार्बेज कलेक्शन म्हणजे काय,
त्याच्या नावावरूनच कळत असेल. कलेक्शन म्हणजे काय, कलेक्ट करायचं, बरोबर. म्हणजेच काय, ही एक प्रोसेस असणार आहे. कशाची, तर जे काही अनवॉन्टेड रिसोर्सेस आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी. ओके, जर लॉंगर टाईम ते रिक्वायर्ड नसतील, ओके, लॉंगर टाईमला ते रिक्वायर्ड नसतील तर ते काय करायचं, रिमूव्ह करून टाकायचे ते अनवॉन्टेड रिसोर्सेस. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, गार्बेज कलेक्शन. ओके, सो गार्बेज कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग unwanted resources. Garbage collection is nothing but process of removing unwanted resources when they are no longer required. जर ते no longer required असतील तर ते काय केले जातात, रिमूव्ह करून टाकले जातात अनवॉन्टेड रिसोर्सेस. दॅट इज नथिंग बट गार्बेज कलेक्शन. लक्षात येतं आहे का? ओके, आता ह्याचं एक्झाम्पल म्हणाल तर तुम्ही हे डेटाबेस कनेक्शनचं सांगू शकताय. सपोज जर आपल्याला डेटाबेस कनेक्शन लॉंगर टाईमसाठी रिक्वायर्ड नसेल, ओके, तर एखाद्या ॲप्लिकेशनसाठी जेवढे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स त्या डेटाबेसवर परफॉर्म करायचे आहेत ते परफॉर्म करून झाल्यानंतर, त्याचं काम फिनिश झाल्यानंतर जर आपल्याला त्या डेटाबेसची गरज नसेल, त्या डेटाबेस कनेक्शनची, तर त्यावेळी ते आपण काय करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. का? कारण ते नो लॉंगर रिक्वायर्ड असतात. ओके, त्याच सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, गार्बेज कलेक्शन. लक्षात येतं आहे का? ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे तो आहे MSIL. मगाशी मी ह्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांगितलेलं आहे MSILबद्दल. ओके, तर MSIL म्हणजे काय आपण बघितलेलं, मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. त्याला आणखीन एक नाव आहे म्हणून मी सांगितलेलं. काय होतं नाव? दॅट इज कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज, म्हणजेच काय, CIL. ओके, लक्षात येते ना? तर इट इज द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. MSIL किंवा CIL सुद्धा त्याला म्हणतात. दॅट इज नथिंग बट काय असणार आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड आर जनरेटेड बाय द लँग्वेज स्पेसिफिक कंपायलर फ्रॉम दी सोर्स कोड. म्हणजेच हे कसं तयार होतं, सोर्स कोड करून तयार होतं. कारण ऑफकोर्स सोर्स कोडचं कन्व्हर्जन बाईट कोडमध्ये तयार होतं. त्याच प्रोसेसला आपण CIL म्हणतो साध्या भाषेत, बरोबर. तर हे जे काही MSIL असणार आहे ते काय असणार आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असणार आहे. आणि ते काय करतं, MSIL पुन्हा JIT कंपायलर यूज करतं. JIT कंपायलर दॅट इज नथिंग बट जस्ट इन टाईम कंपायलर यूज करतं. आणि ते पुन्हा काय करतं, त्या पर्टिक्युलर कम्प्युटर एन्व्हायरमेंटमध्ये जो काही कोड असणार आहे, CIL असेल, ओके, किंवा बाईट कोड म्हणू शकता तुम्ही, त्याचं कन्व्हर्जन काय करतं, मशीन कोडमध्ये करतं JIT कंपायलर यूज करून. ओके, लक्षात येतं आहे. आणि हे सगळं कधी होतं, तर जोपर्यंत MSILचं एक्झिक्युशन होणार आहे त्याच्या आधी हे सगळं होतं. लक्षात येते काय? MSILचं जेव्हा एक्झिक्युशन होणार आहे त्या बिफोर दॅट काय केलं जातं, ही सगळी प्रोसेस केली जाते. लक्षात येतं आहे? ओके, तर ड्युरिंग दी कंपाईल टाईम, लक्षात घ्या, ड्युरिंग दी कंपाईल टाईम कंपायलर काय केला, सोर्स कोडचं कन्व्हर्जन MSILमध्ये केला. हा MSIL आपण काय सांगितलं, CPU इंडिपेंडंट आहे किंवा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटसुद्धा म्हणू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत ते काय केले जातात, इफेक्टिवली नेटिव्ह कोडमध्ये कन्वर्ट केले जातात त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्सचा यूज करून. लक्षात येते ना? बाईट कोडचं काय केलं जातं, नेटिव्ह कोडमध्ये किंवा मशीन कोडसुद्धा तुम्ही म्हणू शकता, त्यामध्ये कन्वर्जन केलं जातं. मग ह्यावेळी त्यांनी पुन्हा मी रिपीट करायला लागले कारण हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, हे सगळं बेसिक नॉलेज आहे. मग पुन्हा काय होतं, ड्युरिंग दी रन टाईम हे जे काही CLR असणार आहे ते काय करतं, जस्ट इन टाईम कंपायलर यूज करतं. आणि पुन्हा काय ते करतं, MSILचं कन्वर्जन नेटिव्ह कोड किंवा मशीन कोडमध्ये करतं. लक्षात येते ना तुम्हाला? ओके, तर जेव्हा कंपायलर प्रोड्यूस होते MSIL, ओके, त्यावेळी तिथं काय प्रोड्यूस होते, आणखीन एक मेटा डेटासुद्धा काय होतं आहे, प्रोड्यूस होतो आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी MSIL प्रोड्यूस होतो आहे ॲट द सेम टाईम मेटा डेटासुद्धा प्रोड्यूस होतो आहे. आणि हे दोन्ही कुठं स्टोअर होतात, तर पोर्टेबल एक्झिक्युटेबल फाईलमध्ये स्टोअर होतात. लक्षात येते काय? ज्यावेळी MSIL क्रिएट होते, प्रोड्यूस होते, त्याचवेळी मेटा डेटासुद्धा काय होते, प्रोड्यूस झालेला असतो. आणि हे बोथ काय केले जातात, कुठं कंटेंट असतात, तर पोर्टेबल एक्झिक्युटेबल फाईलमध्ये काय केले जातात, स्टोअर किंवा कंटेंट असतात सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लक्षात येते का? नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट इंटरमिजिएट लँग्वेज जी असणार आहे त्याच्यामध्ये काय इन्क्ल्यूड असतं, तर इन्स्ट्रक्शन्स
फॉर लोडिंग. ओके, काय इन्क्लूड्स असतं? इन्स्ट्रक्शन्स. कशासाठी? तर लोडिंग करण्यासाठी, स्टोरिंग, इनिशियलायझिंग. ओके, किंवा एखादी मेथड कॉलिंग करण्यासाठी, किंवा इन्स्ट्रक्शन्स अरिथमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. ओके, किंवा डिरेक्टली मेमरी ॲक्सेस करण्यासाठी, एक्सेप्शन हँडलिंग करण्यासाठी. अशा डिफरंट इन्स्ट्रक्शन्ससाठी MSILमध्ये काय असतात? डिफरंट इन्स्ट्रक्शन्स इन्क्लूड असतात. लक्षात येतं आहे का? ओके, आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे, लास्ट पॉईंट, दॅट इज जस्ट इन टाईम कंपायलर. आजच्या लेक्चरचा हा काय असणार आहे? लास्ट पॉईंट असणार आहे. तर जस्ट इन टाईम कंपायलर हा जो असणार आहे तो काय असणार आहे? कॉमन लँग्वेज रन टाईमचाच एक पार्ट असणार आहे. बरोबर. .NETमध्ये काय असणार आहे? तो जस्ट इन टाईम हा कंपायलर CLRचाच काय असणार आहे? पार्ट असणार आहे. आणि जो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे? तर जे काही एक्झिक्युशन होत असतं, एक्झिक्युशन ऑफ .NET प्रोग्रॅम्स आहेत, त्या .NET प्रोग्रॅम्सचं जे काही एक्झिक्युशन होत असतं ते मॅनेज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. लक्षात घ्या, JIT हा कंपायलर आहे तो काय असणार आहे? CLRचाच एक पार्ट असणार आहे, जो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? तर जे काही .NET प्रोग्रॅम्स आहेत त्यांचं एक्झिक्युशन होताना मॅनेज करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो, रिगार्डलेस ऑफ .NET प्रोग्रॅमिंग लँग्वेज. लक्षात येते का? .NET प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रिगार्डलेस सांगायले मी. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तो रिस्पॉन्सिबल कशाला असणार आहे? तर जे काही एक्झिक्युशन होत असणार आहे .NET प्रोग्रॅम्सचं त्याला मॅनेज करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. लक्षात येतं आहे? ओके, नेक्स्ट, अ लँग्वेज स्पेसिफिक कंपायलर. लँग्वेज स्पेसिफिक कंपायलर कन्वर्ट काय करतो आहे? सोर्स कोडचं इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये एखादा पर्टिक्युलर लँग्वेज स्पेसिफिक कंपायलर कन्वर्ट करतो आहे सोर्स कोडचं इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये. तर हे जे काही इंटरमिजिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्याचं मशीन कोडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी जस्ट इन टाईम हा कंपायलर काय असतो? युजफुल असतो, तो यूज केला जातो. आता हे जे काही मशीन कोड असणार आहे, दिस मशीन कोड इज स्पेसिफिक टू द कम्प्युटर एन्व्हायरमेंट दॅट द JIT कंपायलर रन्स ऑन. इन शॉर्ट, ओव्हरऑल मी पुन्हा रिपीटेडली तेच सांगायले, नेटिव्ह कोडमध्ये इंटरमिडिएट लँग्वेजचं कन्वर्जन कोण केलं जातं? तर जस्ट इन टाईम कंपायलर करतं. एवढंच लक्षात ठेवला इन शॉर्ट तरी चालेल. आता नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे मी वर्किंग ऑफ JIT कंपायलर. ॲक्च्युली वर्किंग कसं असतं त्या JIT कंपायलरचं, किंवा तुम्ही त्यामध्ये कोणकोणत्या फेज आहेत ते सुद्धा बघू शकता. तर फर्स्ट ज्या 2 फेजेस आहेत ते आहेत त्या कंपायलेशनचे आहेत. मग त्याच्यामध्ये कोण आहे? C# कंपायलर आहे, व्हिज्युअल बेसिक कंपायलर आहे, जावास्क्रिप्ट कंपायलर आहे. ओके, त्याच्यानंतर लँग्वेज स्पेसिफिक कंपायलर आहे. आता नेक्स्ट फेज आहे दॅट इज मेटा डेटा, आणि कोण आहे? कॉमन इंटरमिजिएट लँग्वेज आहे. हे बोथ आहेत. त्या कोण आहेत? .exe फाईल्स असणार आहेत. आणि नेक्स्ट जे दाखवलं आहे तुम्हाला JIT कंपायलर नेटिव्ह कोड एक्झिक्युशन, हा पार्ट काय असणार आहे? रन टाईमचा फेज असणार आहे. लक्षात येते का? ही कशाची डायग्राम मी दाखवली तुम्हाला? तर ॲक्च्युअली JIT कंपायलरचं वर्किंग कसं असते ते दाखवलेलं आहे. ओके, आता लास्टला दाखवले बघा, पुन्हा एक्झिक्युशनचा रोल काय झालेला आहे? JIT कंपायलरकडं पुन्हा रिबॅक झालेला आहे. ओके, तर हा जो काही जस्ट इन टाईम कंपायलर आहे त्याचे टोटल काय असणार आहेत? 3 टाईप असणार आहेत. ओके, सर्वात आधी सांगा मला JIT कंपायलर कशासाठी यूज केला जातो? तर एक तर तुम्ही सांगितलं कन्वर्ट करण्यासाठी, आणखीन एक जे काही कोड एक्झिक्युशन आहे ते स्पीड अप करण्यासाठी, त्याचं स्पीड हाय करण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. आणि ते काय प्रोव्हाइड करतं? तर मल्टिपल प्लॅटफॉर्म्सना सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड करतं JIT कंपायलर. लक्षात येतं आहे? ओके, आता त्याचे काय सांगितले मी? टोटल 3 टाईप्स आहेत. फर्स्ट असणार आहे तो प्री JIT कंपायलर. आता प्री JIT कंपायलरच्या अंडर काय येणार? तर ऑल दी सोर्स कोड is compiled into the machine code at the same time in a single compilation cycle using pre-JIT compiler. लक्षात घ्या, pre-JIT कंपायलर का यूज केला जातो? तर जो काही सगळा सोर्स कोड आहे तो काय केला जातो? कंपाईल करून ते मशीन कोडमध्ये काय केलं जातं? कन्वर्ट केलं जातं. हे कधी केलं जातं? तर सिंगल कंपायलेशन सायकलमध्ये ॲट द सेम टाईम. लक्षात घ्या, ॲट द सेम टाईम सिंगल कंपायलेशन सायकलमध्ये काय केलं जातं? सगळा सोर्स कोड काय केला जातो? मशीन कोडमध्ये कन्वर्ट केला जातो. कसा? तर प्री JIT कंपायलर यूज करून. लक्षात येतं आहे का? प्री JIT कंपायलर यूज करून काय केला जातो? जो काही होल अँड सोल सोर्स कोड आहे तो काय केला जातो? कंपाईल केला जातो मशीन कोडमध्ये. कधी? तर सिंगल कंपायलेशन सायकलमध्ये ॲट द सेम टाईम. ओके,
सो ही जी काही कंपायलेशनची प्रोसेस आहे ही कुठं परफॉर्म केली जाते तर ॲप्लिकेशन डिप्लॉयमेंट टाईमला. ॲप्लिकेशनचं डिप्लॉयमेंट करत असतो ना त्यावेळी काय केली जाते, ही कंपायलेशनची प्रोसेस परफॉर्म केली जाते. अँड दिस कंपायलर इज ऑलवेज इम्प्लिमेंटेड इन द नेटिव्ह इमेज जनरेटर. हे जे काही कंपायलर असणार आहे ते कुठं नेहमी इम्प्लिमेंट केलं जातं तर नेटिव्ह इमेज जनरेटरच्या इथं काय केलं जातं, इम्प्लिमेंट केलं जातं. ओके. नेक्स्ट असणार आहे दॅट इज नॉर्मल JIT कंपायलर, म्हणजे नॉर्मल जस्ट इन टाईम कंपायलर. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही सोर्स कोड मेथड्स असणार आहेत त्यांना काय लागतं, रन टाईम कंपाइल्ड इन टू मशीन कोड केलं जातं. पण कसं केलं जातं, फर्स्ट टाईम दे आर कॉल्ड बाय दी नॉर्मल JIT कंपायलर. पहिल्यांदा ते काय केलं जातं, नॉर्मल JIT कंपायलरकडून काय केलं जातं, कॉल केलं जातं. मग त्याच्यानंतर काय केलं जातं, ते कुठं स्टोअर केलं जातं तर इन द कॅशे. ते काय केलं जातं, कॉल केलेलं स्टोअर कुठं करतात तर कॅशेमध्ये स्टोअर केले जातात. आणि हे कधी यूज केलं जातं, जेव्हा पुन्हा एकदा कॉल केला जाईल त्यावेळी काय केलं जातं, यूज केलं जातं. मग नॉर्मल JIT कंपायलरमध्ये काय केलं जातं, रिपीटेडली कॉल केलं जातं. लक्षात घ्या, पहिल्यांदा कॉल केलं त्याच्यानंतर नॉर्मल JIT कंपायलरकडून तर ते कुठं स्टोअर केलं, कॅशेमध्ये स्टोअर केलं. मग पुन्हा कॉल केलं जातं ओके ज्यावेळी ते रिक्वायर्ड असेल त्यावेळी. लास्ट असणार आहे कोण, तो इकोनो JIT कंपायलर. आता इकोनो JIT कंपायलर म्हणजेच काय तर जे काही सोर्स कोड मेथड्स असणार आहेत त्या काय केल्या जातात, पुन्हा ड्युरिंग दी रन टाईम कंपाइल्ड काय केलं जातं, ते इंटू द मशीन कोडमध्ये इकोनो JIT कंपायलरचा यूज करून कन्वर्जन केलं जातं. मग ह्या मेथडनंतर काय केलं जातं, पुन्हा त्याला गरज नसते कशाची, इकोनो JIT कंपायलरची परत गरज नसते. मग त्यावेळी ते काय केलं जातं, रिमूव्ह करून टाकलं जातं. ओके. सो ह्या JIT कंपायलर कधी हे केलेलं आहे, कधीपासून स्टार्ट झालेलं आहे तर ते .NET 2.0 ह्या व्हर्जनला ते स्टार्ट झालेलं आहे. असे टोटल काय असणार आहेत, 3 जस्ट इन टाईम कंपायलर असणार आहेत. लक्षात आलं. ओके. इथं आपलं गॅडचं लेक्चर कंप्लीट होते. थँक्यू.